माधवनगर तरुण मंडळ लेझिम संघ गणेशोत्सव व नवरात्र महोत्सवानिमित्त सोलापुरातील माननीय सहाय्यक पोलीस उपायुक्त सौ विजयलक्ष्मी कोरे यांच्या शुभ हस्ते श्रीदेवीची पूजा संपन्न झाली। मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। याप्रसंगी चेअरमन नरसय्या सुंचू, विश्वस्त विजय गोरंटला, देवीदास कोरापाटी, अध्यक्ष सत्यनारायण कोरापाटी, उपाध्यक्ष अंबादास गडगी, कार्याध्यक्ष सुधाकर वडनाल, सेक्रेटरी हरीश गोरंटला, येल्लप्पा आवार, चंद्रकांत चिटमिल, आनंद आवार, बालाजी गड्डम, दयानंद आवार, नागेश लचमापुरे, प्रवीण नराल, मोहन गड्डम, अक्षय येलका, महेश गड्डम, किरण गोरंटला, ईश्वर गोरंटला, विनोद गोरंटला, ईश्वर पेंडाम, संजय नामपल्ली, पवनकुमार गोरंटला, व्यंकटेश धोरनाल, रमेश गरदास, व्यंकटेश गडगी, गणेश मामड्याल, लखन चिलवेरी, नागऋषी भिंगी, लताताई गुंडला, स्मिता दौलताबाद, चंद्रकला सुंचू, गणेश मामड्याल, लखन चिलवेरी, नागऋषी भिंगी, लताताई गुंडला, स्मिता दौलताबाद, चंद्रकला सुंचू, अंबाल व मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। विजयलक्ष्म्याः सह कुटुम्बस्य सपरिवारस्य क्षेमस्थैर्य धैर्य आयुरारोग्यैश्वर्याभिवृद्ध्यर्थं निमित्तेन तृतीय दिवसे सायं पूजायां निमित्तेन सरस्वती स्वरूपिणी जगदम्बादेवी महापूजनं मंगलारती अहं करिष्यामि। ओम दुम दुर्गाय नमः। सकलपूजांति दाक्षाणि समर्पयामि। ओम गंधर्वारांगराजयां दुष्टामणि ईश्वरी ओम सर्वभूतानां नमोमये श्रीयं श्रीमन्महागणपति समेत श्री महाकाली महालक्ष्मी सरस्वती स्वरूपिणी जगदम्बिका सर्वधर्म सत्यासत्यानंद स्वरूपिणी अनंता भाविनी भाव्या भव्या सदागति शांभवी देवनाथा श्रीधारणे श्री कृष्णपुरी विभोत्कर्षि ज्ञानादि ज्ञानिता सुधा भोगाभोग प्रिय सर्वाभानां विशुंभ शुभचिकित्सा दुर्गति मधुकैल बंधुजितं साधनामिष्टमयि उमाये विज्ञानदि तपोरा तमासा प्रकटा ओम ह्रीं गोरूपा महाबला अग्निज्वालारूपं कात्यायनी सावित्री प्रत्यक्षां भवानी यह यंत्रमणि कुंजभारमनाशकम् ओम दुर्गा ओम श्री महाकाली महालक्ष्मी सरस्वती स्वरूपिणी जगदम्बिकायै नमः। सर्वांना शांती समृद्धी सौख्य महाकाली महालक्ष्मी सरस्वती जगदम्बिकायै नमः। समस्त जनकल्याणार्थं सर्वप्रकारेण ईश्वर संकटनाशक दुर्गावस्तु ओम श्री भगवते नमो नमः। बोले श्री दुर्गा मैया की जय। जय जगदम्बे माता की जय। ओम श्री
संवत्सरम् आयुराग्निष्टया सर्वसंप्रति नमस्तो सर्व अभीष्ट सिद्धिरस्तु देवी दुर्गादेवी ओम भवानी माते की जय, श्री दुर्गा मैया की जय, चैतन्य माते की जय। लोगों मराठी गावा आज माधवनगर तरुण मंडळ नवरात्र महोत्सव या निमित्ताने या वर्षी 2025 शारदीय नवरात्र उत्सवादरम्यान आजचा हा तिसरा दिवस। या तिसऱ्या दिवशी आपल्या या पावन माधवनगरमध्ये आम्हाला आपण सर्वांनी मिळून एक चांगल्या भावनेने आदरयुक्त इथे प्रार्थना केले। त्या आपल्या ज्या पद्धतीने मला बोलावणी केलेली आहे त्याला मला नकार देता येत नव्हतं। मग म्हणजे कारण का तर माझी आजोळ आहे इथे नरसया सुनसू मध्ये मामाची मुलगा आमचे आजी आजोबा सगळे इथेच। मग मी म्हटले की आज योग आलेला आहे। लहानपणी फिरत होतो पूर्ण जंगल होतं इथे। या जंगलामध्ये जंगलाचं स्वरूप एवढं छान झालं इकडे आणि या ठिकाणी कामगार वसाहत पूर्वीपासून म्हणजे अगदी तुम्ही भावनारेश हॉस्पिटल किंवा अशोक पासून तिथून जर बघितलं तर पूर्ण जंगल आणि माधवनगर दिसत होतं। आम्ही जेव्हा लहान होतो अगदी 10-8 वर्ष तेव्हापासून आमचे आजी आजोबा इथे राहत होते। मी नेहमी येऊन करायचे आणि दिवसेंदिवस आपल्या या माधवनगरची प्रगती आपल्या कामगार संख्या बरोबरच त्या कामगारांमध्ये जी पुढची पिढी होती ती कामगार न होता बरेच लोक शिक्षण घेऊन आपल्या शिक्षणाचा फायदा घेऊन प्रत्येक ठिकाणी जेवढ्या ज्यांना त्यांची कृतीप्रमाणे नोकरी करत होते आणि आपल्या कुटुंबाचा हातभार लावून या एरियाचं पूर्णपणे प्रगती केलेली आहे। मी आता आज माझ्या डोळ्यांनी पाहते आणि आता गुरुजींनी मला सांगितलंय 1986 पासून स्थापना केलेली आहे। जवळजवळ 39 वर्ष बरोबर 39 वर्ष आपण किती आत्मीयतेने देवी नवरात्र म्हणजे आपल्या पुराभागातल्या प्रत्येक घरामध्ये घटक असतात आणि प्रत्येक स्त्री नवदुर्गासारखी तिचा अंगात संचार आहे। अगदी उपवास करून सुद्धा घरातले काम करून सुद्धा ते देवीची आराधना करतात आणि वेगळा शक्ती प्राप्त करून घेतात। कष्ट करून सुद्धा प्रत्येक महिला पिढी ओळखून जेवढा वेळ मिळेल तेवढा उपवास करून आपल्या घरी बसून म्हणजे आपली परिस्थितीची कुठेही जाणीव ठेवलाय किंवा परिस्थिती अशा आहे आपण काय करायचं नसतं त्याच्यावर मात करून आपल्या नवदुर्गा आपल्या समाजामध्ये ज्या काही महिला असतील मुली असतील त्या सगळ्यांमध्ये या 9 दिवसाचा नवरात्र उत्सवानिमित्त एक प्रकारचा शक्ती आपण प्राप्त करून घेत आहोत तिथे आणि खरोखरच अशा या पावन जागी मी आजच्या तिसऱ्या दिवशी मला आमंत्रित केलं आणि मला इतकं प्रसन्न वाटलंय। गुरुजींचं पूजा बघून मला अत्यंत मी प्रसन्न झालेले आहे। म्हणजे पूजापासून मी सुरुवात केली त्यांची करण्याची पद्धत त्या म्हणजे एक प्रकारच्या सगळ्या वास्तूमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते असं मला जाणवलेलं आहे। मग आपण इथे कितीही दुःखी असू दे कोणीही असं दुःखात तिथे बसलेलं नसणार आहे। आजूबाजूला जेवढे काही छोटे मुले असतात पण एक प्रकारचा वेगळाच आनंद आपल्या अंगामध्ये संचारतोय। तर आपली अशीच प्रगती हो अशी मी आज
देवीच्या चरणी प्रार्थना करते आणि पुन्हा मला अशी संधी मिळते परत येईल आणि काही आपल्याला मी सध्या सोलापूरमध्ये आहे. आपल्याला आमच्याकडून काही अपेक्षा असतील, काही मदत पाहिजे असेल तर कधीही आपल्या माधवनगर बांधवासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत आणि कधी येऊ शकता तुम्ही माझ्याकडे. पोलीस आहे, आपण कसं जायला पाहिजे, ही जी काही संकोच आहे आपल्या मनात, जी काही भीती आहे ते भीती कोणीच बाळगू नका. पोलीस तुमच्यासाठीच आहे. आम्ही पोलिसांकडे यायचं म्हणलं की तुम्ही जास्त घाबरता. कधीच मी असो कोणी असू दे, आपली जी काही तक्रार असेल पोलिसांपर्यंत यायचं असेल तर निश्चितच तुम्ही न घाबरता भीतीयुक्त भीतीमुक्त असं तुम्ही त्या पोलीस स्टेशनला जाऊन आपण आपले जे काही व्यथा असतील किंवा ज्या काही तुमची तक्रार असेल ते देऊ शकता. तुम्ही निश्चितच तुमचं तक्रार निवारण करतो, पण न घाबरता येणं अत्यंत आवश्यक आहे. पोलीस म्हणून अजिबात या माधवनगरचे छोट्या मुलापासून ते अजिबात कोणी घाबरायचं नाही, आज मी सांगते. ओके, धन्यवाद.